सखींनो, मैत्रिणींनो, नमस्ते. आज मी फेसबुकवर चिंचुके हे फ्लिपकार्टवर विकताना बघितले. मग असंच एक लहान मुलांसाठी आपण चटपटीत तिखट, आंबट, गोड अशी रेसिपी करा म्हणलं. हे मी काय केलेले आहेत, 2 कवट आणलेले आहेत मार्केटमधून. छान 2 कवट आणलेले आहेत. मग त्याचे आपण काय करूया, आंबट आणि तिखट गोड अशी रेसिपी तयार करू. त्याच्यामुळे मुलांना काय होईल, आजकाल डीमार्टमध्ये चिंचाचे चॉकलेट मिळतात, त्याच्यामध्ये तिखट आंबट गोड घातलेले. तशा टाईप आपण घरीच अनेक प्रकार बघूया, आंबट तिखट आणि गोड असलेले. मुलांना, लहान मुलांपासून वृद्धापर्यंत आवडतील अशी आपण रेसिपी करूया. तर आज आपण हे कवट आहे, हे कवटाचे आपण मस्तपैकी चटपटीत रेसिपी बघूया. हा काळा कुळकुळीत आपला खलबत्त्याचा दगड आहे. ह्या दगडाने आपण हा कवट फोडून घेऊया. अशा प्रकारे आपण हे कवट फोडून घेतलेलं आहे. आता ह्या चमच्याने आपण त्याच्यातला कवटातला जो गाभा आहे तो काय करायचा, बाउलमध्ये एका काढून घेऊया. या काढलेल्या कवटाच्या गाभ्यामध्ये आपण आता थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ, चवीनुसार तिखट, मीठ आणि हे सेंद्रिय गूळ घेऊन आलेले, ते मी बारीक करून घेतलेलं आहे. आणि हे बारीक केलेला गूळ आपण या कवटाच्या गाभ्यामध्ये घालणार आहोत. या कवटाच्या गाभ्यामध्ये जे आपण साहित्य घातलेलं आहे, मीठ, तिखट आणि गूळ, ते अशा प्रकारे काय करायचं, पूर्ण बारीक एकजीव करून घ्यायचं. हे मिक्स केलेला कवटाचा गाभा, ज्याच्यामध्ये आपण तिखट, मीठ आणि गूळ टाकलेला आहे, असं हे चमच्याने छोट्या बाउलमध्ये काढून लहान मूल, वृद्ध, महिला, प्रौढ व्यक्ती कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असा चटपटीत पदार्थ तयार झाला आहे. वा, मस्त चटपटीत एकदम. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.